नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजना मार्च एप्रिल हप्ता अपडेट आहे। मैत्रिणींनो, आजची ही बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यासाठी सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। खात्रीशीर बातमी आहे, सविस्तर व्हिडिओ बघा। त्याचप्रमाणे कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खात्रीशीर आणि अतिशय महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करत चला। सुरुवातीपासून तर फेब्रुवारीच्या महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना हप्ते आले आणि मात्र काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही, त्यामुळे बहिणी आक्रमक झालेल्या आहेत। म्हणजे त्यांना रेग्युलर हप्ते मिळाले, फक्त मार्च आणि एप्रिलचाच हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे या बहिणींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेलं आहे, कारण लाडक्या बहिणींचे 2 महिन्याचे पैसे न आल्यामुळे बहिणी खूप आक्रमक झालेल्या आहेत। कारण मार्च आणि एप्रिलचे 2 हप्त्याचे मिळून 3000 रुपये बहिणींना मिळालेले आहेत आणि काही बहिणींना पैसे न मिळाल्यामुळे बहिणींच्या मनामध्ये नाराजी आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की फेब्रुवारीच्या हप्त्यापर्यंत आम्हाला रेग्युलर पैसे मिळाले, परंतु मार्च आणि एप्रिल ह्या 2च महिन्याचे पैसे इथे आम्हाला मिळालेले नाही। मार्च आणि एप्रिलचा हप्ता न मिळाल्यामुळे महिलांमध्ये खूप नाराजीचं वातावरण दिसत आहे। अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यामध्ये काही बहिणी खूप आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालय गाठल्यानंतर तिथे त्यांना माहिती मिळाली आहे की त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। जवळपास 99% वितरण झालेलं आहे। आता वितरणाची शक्यता खूप कमी आहे। 1 ते 2% बहिणी अशा आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचाच हप्ता मिळालेला नाही, तर यांना कदाचित अपात्र घोषित करण्यात आलं असावं आणि त्याचं नेमकं कारण आपल्याला महिला व बाल विकास कार्यालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपल्याला कळणार आहे। तर ह्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या होत्या, तिथे त्यांनी फॉर्मचं स्टेटस चेक केलं, तर तिथे त्यांच्या फॉर्ममध्ये असं लिहून आलं आहे की त्यांना कदाचित अपात्र घोषित करण्यात आलं असावं, कारण त्यांच्या फॉर्ममध्ये RTI म्हणजे आयकरदाता, त्याचप्रमाणे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्यापेक्षा जास्त आहे असं दिसलेलं आहे। परंतु काही बहिणींचं असं म्हणणं आहे की आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्येच आहे आणि आम्ही RTIसुद्धा केलेलं नाही। मार्च आणि एप्रिलचे हप्ते न येण्याचं मुख्य कारण म्हणजे KYC दुरुस्ती आणि KYC पद्धत आहे। KYC केल्यानंतर बहिणींच्या फॉर्मची पडताळणी झाली, पडताळणी योग्यरित्या झाल्यानंतर कदाचित त्या बहिणींना अपात्र केलं असावं। त्याचं नेमकं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसल्यामुळे त्यांचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता दिसत आहे। कारण लाडक्या बहिणीचे जे काही निकष होते त्यामध्ये त्या बसलेल्या नसतील, म्हणून त्यांना अपात्र केलं असावं आणि त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही। कारण वितरण जवळपास 5 ते 6 दिवस ह्या 2 महिन्याचं चाललं आणि खूप मोठा निधी आलेला होता। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना 2-2 महिन्याचे पैसे मिळालेले आहेत। परंतु काही बहिणींचं असं म्हणणं आहे की आमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही, आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, तरीसुद्धा आम्ही अपात्र झालेलो आहोत। पण तसं नाही, ज्यांच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि कुटुंबातील व्यक्ती आयकरदाता आहे, अशा लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही। म्हणजे तुमचे पती जरी असतील, ते आयकरदाता असतील किंवा तुम्ही तुमच्या वडिलांचा आधार कार्ड क्रमांक दिला असेल, त्यांच्या मोबाईलवर OTP गेला असेल, त्यांनी कधी आयकर भरलेला असेल, तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। RTI फाईल जर तुम्ही 4 ते 5 वर्षाच्या आधी किंवा 10 वर्षाच्या आधी जरी केली असेल तर तिथे व्हेरिफिकेशन होते आणि तुमच्या फॉर्ममध्ये दिसते, कारण आपण KYC केल्यामुळं आपलं क्रॉस व्हेरिफिकेशन झालेलं आहे। तर हेच प्रमुख कारण आहे बहिणींना हप्ता न येण्याचं। तर काही बहिणी अशा लाभ घेत आहे की ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे, कोणी सरकारी नोकरदार आहे, अशा चुकीच्या पद्धतीने लाभ घेऊ नका। कारण चुकीच्या पद्धतीने लाभ जर घेतला आणि ते जर तुमचं निदर्शनास आलं तर लाभसुद्धा वसूल होऊ शकतो आणि तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते। कारण बऱ्याच बहिणींच्या कमेंट येत होत्या की आमच्या शेजारी 4 चाकी गाडी आहे, त्यांच्या घरात सरकारी नोकरदार आहे, तरीसुद्धा त्यांना लाभ मिळालेला आहे। तर हे चुकीच्या पद्धतीचं आहे, असं करू नका। तर मैत्रिणींनो, आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल। अशाच खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर कमेंट करा। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। धन्यवाद।